चला घाई करा. हॅलो, आपण पाहतोय उंबरकोंड वर्सेस लोहारे. लोहारे संघाला मात्र फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. उंबरकोंड संघाने गोलंदाजी मार्केंडवरती आपण पाहतोय मंगेश यांना आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला तितकंच चांगलं सन्मान दिलाय तो सौरव यांनी. निर्धाव चेंडूची सांगता होते ती मंगेश यांच्या माध्यमातून. दुसऱ्या पेढीतील सर्व सामने 3 षटकांचे असतील याची पंच व सर्व कर्णधार यांनी नोंद घ्यायची. दुसरी मॅच चेंडू हवेत क्षेत्ररक्षक मात्र मिडॉनच्या दिशेने जाईल आणि एक सुंदर झेल आपल्याला मिडॉनच्या दिशेने पाहायला मिळतोय तो क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून. 3-3 सौरभला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत मंगेश यांनी 2 चेंडू हाताळले. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू त्यांनी हाताळला. तदनंतर मात्र एक चांगला स्पेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्याचं पुनरावसन झालंय मात्र ते गडी बाद करण्यामध्ये. सौरवला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल. चांगली गोलंदाजी मंगेश यांच्या माध्यमातून. या अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून 10 धावा खर्च केल्या होत्या एका षटकात, परंतु त्यावेळेस सामन्यामध्ये त्यांना लय सापडली नव्हती आणि तब्बल 5 धावा मात्र त्यांनी अवांतर स्वरूपात दिल्या होत्या. यावेळेस चेंडू जाईल क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचण्यापर्यंत चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 1. चांगला प्रयत्न होता परंतु चेंडूपासून काहीसे लांब राहिले क्षेत्ररक्षक आणि त्याचं पर्यवसन 1 या धावसंख्येत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आखूड टप्प्याचा चेंडू. पंच मात्र 2 यात समांतर करतील. गोलंदाजाला दंडित करतील. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या झाली ती 2. 1 गडी बाद 2. गली क्षेत्राच्या दिशेने तटवला चेंडू. पुन्हा एकदा जातोय घोषित क्षेत्रात. फक्त 1 धाव मिळेल फलंदाजाला. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 3. पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं ज्या प्रकारे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण नेहमी पाहतो हाणामारीचं असणार हे षटक, येथे मात्र ते गोलंदाजाच्या बाजूने झुकणार हे षटक म्हणावे लागेल. फलंदाज काहीसे दबावात आपला खेळ खेळत असताना सौरव मात्र परत तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर काहीसा दबाव फलंदाजाच्या मध्ये. चेंडू मात्र मिडॉनच्या दिशेनं उंच हवेत. क्षेत्ररक्षक त्या खाली. दुसऱ्या प्रयत्नात मात्र यशस्वीरित्या झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून आणि दुसरा गडी बाद होतोय तो लोहारे या संघाचा चेतन यांच्या माध्यमातून. यशस्वी षटक म्हणावे लागेल ते मंगेश यांचं. चेतन तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर नवीन फलंदाज आपण खेळपट्टीवरती जात असताना पाहतोय ते साहिल याला पाहूया. साहिल कशा प्रकारे फलंदाजी करतोय. या अगोदरच्या सामन्या मात्र चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती. अष्टपेलू कामगिरी पाहिली होती आणि त्या अष्टपेलू खेळाच्या जोरावरती मात्र त्यांनी दुसऱ्या फेरीमध्ये धडक मारली होती आपल्या संघासाठी. आता हा खेळाडू मात्र खेळपट्टीवरती जात असताना आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल ती मंगेश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पावलांचा अंदाज घेत गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज. उत्कृष्ट तटवलेला चेंडू. स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवून यश संपादन केले ते मंगेश यांना. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3. 2 गडी बाद 3. खूपच चांगला स्पेल म्हणावा लागेल मंगेश यांचा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 2 गडी गारद केलेत आणि फक्त धावा खर्च केले 3. येणारे 12 चेंडू कशा प्रकारे फेस करतोय तो लोहारे संघ. मागच्या मॅचचा जर सामनावीर म्हणून ज्या गोलंदाजाला गौरवण्यात आलं होतं तो गोलंदाज आता मात्र गोलंदाजी एंडवरती आपण पाहतोय तो सूरज या सामन्यात देखील सुरेख गोलंदाजी करतोय का आणि आपल्या संघाला दैदिप्यमान कामगिरी करून दाखवेल का. पंचांच्याकडे अपील केली होती. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावले
आणि या फेटाळलेल्या अपील नंतर मात्र पंच दंडित करतायत. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्या वधारते. धावसंख्या झाली ती 4. 2 गडी बाद 4. सूरज आपल्या नावाप्रमाणे देदीप्यमान गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला पण पाहतोय ते विनायक, नॉन स्ट्राईकला पाहतोय ते साहिल याला. पुन्हा एकदा पावलांचा अंदाज घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ते सूरज याला. अकोटाप्याचा चेंडू. चेंडू पुन्हा एकदा जातोय घोषित क्षेत्रामध्ये. धावा मिळतील फक्त 1. चेंडू हवेत आहे. मिडॉनच्या दिशेने चेंडू तटवलाय. चेंडू जाईल खणखणीत 6 धावांसाठी. उत्तुंग असा षटकार साहिलच्या बॅटमधून आपण पाहतोय. विनायकच्या बॅटमधून आपण पाहतोय. आणि आता मात्र धावसंख्या वेगानं वधारते. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 11. दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूवरती सन्मानजनक गोलंदाजी पाहायला मिळाली होती. आखूड टप्प्याची गोलंदाजी होती. गुड लेंथवरती गोलंदाजी केली होती. यावेळेस मात्र चेंडू स्क्वेअर मारा झाला आणि त्या स्क्वेअर माऱ्याचा पुरेपूर फायदा मात्र विनायकने उचललाय आणि चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी सीमारेषा पार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्केटवरती पाहतोय ते सूरज याला. यावेळी सकाळ टप्प्याचा चेंडू होता तितक्यात चांगल्या पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आपण अशा पद्धतीचा एफर्ट त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला प्रयत्न होता परंतु प्रयत्नांना मात्र यश प्राप्त झालं नाही आणि 1 धावसंख्येने धावसंख्या वधारते. धावसंख्या झाली ती 12. दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेस देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय चेतन यांनी. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण चेतन यांच्या माध्यमातून. धावसंख्या वधारते. धावसंख्या झाली ती 14. या स्पर्धे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून चालू असणारी ही स्पर्धा कार्याध्यक्ष चषक मधील दुसऱ्या दिवसातील पहिला दुसऱ्या फेरीतील सामना. ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण होत असताना आता मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत आणि आपल्या खेळाची मात्र चुणूक येथे दाखवतोय तो चेतन. चांगली खेळली त्यांच्या साहिलच्या माध्यमातून चांगला प्रयत्न होतोय. चांगला एफर्ट आपल्या संघासाठी सादरीकरण करत असताना साहिल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. दुसरं षटक काहीसं महागडं म्हणावं लागेल ते सूरज यांच्या माध्यमातून. सांघिक 3रं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी कर्णधारांनी पाचारण केलंय ते सागर याला. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहतोय. सागर आपल्या संघासाठी काय योगदान देईल. येणारे 7 चेंडू आणि या सामन्याचा मात्र चित्र स्पष्ट करतील. सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल येणारे 7 चेंडू स्पष्ट करतील. विनायक सलामीवीर फलंदाज विनायक मात्र आतापर्यंत खेळपट्टीवरती स्थिरावलाय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत सन्मानजनक फलंदाजी पाहायला मिळाली नाही. डाव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचदंडित करतील. या चेंडूवरती धावा मिळत आहेत 1. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वधारते. धावसंख्या झाली ती 17. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहतोय. पावलांचा अंदाज घेऊन गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज. लॉंगॉनच्या दिशेने हा चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? परंतु एकाच धाव्यावरती समाधान प्राप्त करतोय तो साहिल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? परंतु एकाच धावेवरती चांगली फेकी म्हणावी लागेल यावेळेस स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एका धावेवरती समाधान म्हणावं लागतंय ते. 2 धावेवरती समाधान म्हणावं लागतंय ते साहिल याला. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 20.
शेवटचं हाणामारीचं षटक सागर यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी लोअर फुल टॉस असणारा चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? गचाल क्षेत्ररक्षण आणि त्या गचाल क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा मात्र येथे उठवला तो चेतन व साहिल यांनी आणि या चेंडूवरती 2 धावा अर्जित केलेत साहिल व चेतन यांनी. धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय. धावसंख्या झाली ती 22. मिडऑफच्या दिशेने तटवला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार नाही. धावसंख्येत पुन्हा एकदा फक्त संत गतीने धावसंख्येला आकार देत आहेत ते चेतन व साहिल. इनिंग मधील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सागर मात्र गोलंदाजी मार्गावर आखोटाप्याचा चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? परंतु चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. या चेंडूवरती धावा मिळतील एक. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 24. 18 चेंडू आणि 24 धावा. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. वनडी पंचांचा निर्णय व आयोजकांचा निर्णय आहे. या चेंडूवरती फक्त 1 धाव आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता असणार आहे ती उंबरकोंड या संघाला. काहीशी गुणलेखनामध्ये चुकी त्या कारणाने एक चेंडू बाकी असताना ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल. या इनिंग मधील एक चेंडू बाकी असताना काहीशी गुणलेखकांच्या माध्यमातून चूक झाली होती आणि त्या चुकीचं दुरुस्ती करतोय. एक चेंडू शेष आहे या इनिंग मधील. तरी पंचांना विनंती असेल आपण लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. चला घाई करा. आडवळे संघाचा कर्णधार अजून इथे उपस्थित राहिलेला नाहीये. लाचचा कॉल असेल तुमच्यासाठी. आडवळे संघाचा कर्णधार तुमच्यासाठी हा शेवटचा कॉल असेल. आपण त्वरित टॉस उडवण्यासाठी इथे उपस्थित राहायचं आहे.
तो पण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी किती धावा? 7. तू पहिले बॉल मोज नंतर रन आपण मोजू. चला घ्या टॉस घ्या. चालू असणारा दुसऱ्या फेरीतील सामना उंबरकोंड वर्सेस लोहारे. उंबरकोंड संघाला 18 चेंडू 27 धावांची आवश्यकता असणारे विजयश्री खेचून आणण्यासाठी. तरी पंचांना विनंती असेल, या सामन्यात खूप दिरंगाई झाली त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. तदनंतर आपण सामना मात्र त्वरित चालू करायचा आहे. गुणलेखकांच्या भूमिकेत आपण पाहतोय ते अजय यांना चांगलं योगदान त्यांना त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी प्राप्त होत आहे. नवशिके आमचे गुणलेखक अजय जी यांच्या माध्यमातून कोण बॉलर कोण 27 27 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असणारे ते उंबरकोंड या संघाला. उंबरकोंड प्रतिपक्ष लोहारे. स्ट्राईकला येते निखिल, नॉन स्ट्राईकला येते मंगेश. गोलंदाज चेतन ना, आणि गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहतोय ते चेतन यांना. चेतन यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली होती. आता मात्र गोलंदाजाच्या भूमिकेत चेतन. पाहूया चेतन कशा प्रकारे योगदान देतोय आपल्या संघासाठी. ऑफसाईडच्या दिशेने तटवला चेंडू. चेंडू जाईल खणखणीत 4 धावांसाठी. सीमारेषा पार. चेतनने मात्र निखिलने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती 4 धावा ठोकून काढल्यानंतर मापक असणारं हे आव्हान लिलया परतावून लावेल का, ही सलामीवीर फलंदाजी येणारे 18 चेंडू निर्धारित करतील. पहिल्या चेंडूला सीमारेषा पार केल्यानंतर दुसरा चेंडू हाताळण्यासाठी काहीसा दबावामध्ये चेतन. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार नाही. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 5 बिनबाद 5. दुसऱ्या फेरीतील असणारा हा सामना दोन्ही तुल्यबळ असे असणारे हे संघ. एक चांगली लढत त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पॉवर प्लेचे षटक हाताळतोय तो चेतन. पाहूया चेतन कशा प्रकारे मारा करेल. अपील केली होती पंचांनी, मात्र अपील उचलून धरले आणि तंबूच्या आश्रयाला मात्र परतत असताना मंगेश. गोल्डन डकचा शिकार मात्र येथे पाहायला मिळतोय तो मंगेश. पहिला गडी मात्र गारद होतोय तो निखिल यांच्या माध्यमातून. उंबरकोंड संघाचा एक हुकमी एक्का तंबूच्या आश्रयाला परतत असताना चांगलं पुनरागमन म्हणावं लागलं गोलंदाज चेतन यांच्या माध्यमातून.
पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र एक सुरेख स्पेल टाकून निखिलला मात्र तंबूच्या आश्रयाला धाडलंय. निखिलची जागा घेण्यासाठी येतो सूरज. सूरज हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांच्या माध्यमातून चांगली खेळी होते वारंवार. यावेळेस त्यांच्या संघाला मात्र त्यांच्या अष्टपैलू कामगिरीची गरज असणार आहे. चेतन मात्र चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिलं षटक मार्गस्थात असताना पहिल्या चेंडूवरती 4 धावा, तदनंतर 1 आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय ते विकेटचं पतन. चौथा चेंडू टाकण्यासाठी सुरेख चेंडू होता. यष्टीरक्षक काहीसा संभ्रमावस्थेत आणि त्याचं पर्यवसन होते ते 1 या धावसंख्येत. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 1-6. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर स्टेप आउट होऊन खेळून काढलेला चेंडू 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाही. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 6. संयमी फलंदाजीचा प्रात्यक्षिक आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना चेतन एक गडी मात्र बाद करण्यात त्यांनी यश संपादन केले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गडी बाद करणं ते जितकं कठीण असतं आणि कर्णधाराचा विश्वास कुठेतरी सार्थ ठरवलाय तो चेतन यांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईक वरती आपण पाहतो ते चेतन याला. चेंडू हवे ते चेंडू क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. कणकणीत चौकार. धावसंख्येत वेगाने भर पडते. धावसंख्या झाली ती 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जिंकण्यासाठी एकूण 27 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असणार आहे. सुरेख चेंडू म्हणावं लागेल. तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढले ते सूरज यांनी. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 12. दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज साईला पाचारण केले ते सूरज यांनी. स्ट्राईकला आपण पाहतो ते सलामीवर फलंदाज मंगेश. नॉन स्ट्राईकला तो सूरज. चांगला खेळ या 2 सामन्यांचा जर विचार केला तर त्यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी पाहायला मिळाला आहे. आणि या चांगला प्रयत्न होता परंतु प्रयत्नांना मात्र तिथे यश संपादन होत नाही. परंतु त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच दाद द्यावी लागेल. पुन्हा एकदा मिडॉलच्या दिशेने चेंडू चटवला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का परंतु क्षेत्ररक्षक मात्र कोणतीच चूक करत नाही आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते सूरज यांना. बचावात्मक खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जिंकण्यासाठी माफक धावांचा पाठलाग करत असताना कोणताही धोका मात्र हे दोन्ही फलंदाज पत्करत नाहीत आणि त्याचा फायदा मात्र आपल्या संघासाठी नक्कीच प्राप्त करून देत आहेत. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पार. खणखणीत 4 धावांसाठी खणखणीत चौकार. 18. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 9 धावांची आवश्यकता असणार आहे. ती उंबरकोंड या संघाला कैसा माफक धावांचा पाठलाग करत
असताना कोणत्याही प्रकारचा धोका मात्र हे दोन्ही फलंदाज पत्करत नाहीत. लो स्कोरिंग मॅच असताना नक्कीच गोलंदाजावरती मात्र दबाव येतो आणि तो दबाव मात्र येते आपण पाहू शकताय. विलॉनच्या दिशेने चेंडू तटवला, एक धाव पूर्ण आणि खूपच गचाल क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल. लो स्कोरिंग मॅच असताना आपण कशा प्रकारे एक एक धाव महत्त्वपूर्ण असताना अशा प्रकारचं जर क्षेत्ररक्षण आपल्या माध्यमातून होत असेल तर नक्कीच त्याचा खामियाजा कुठेतरी आपल्या संघाला भोगावा लागतो आणि त्यातच पर्यवेक्षण म्हणून आपण 4 धावा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू पाहतोय. धावसंख्या वेगानं वाढते, धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 22, एक बाद 22. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 5 धावांची आवश्यकता असणार आहे. सामना मात्र औपचारिकता शेष म्हणावी लागेल. सामना झुकलाय पूर्णपणे उंबरकोंड या संघाच्या बाजूनं. चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षकाने कोणत्याच पद्धतीचा प्रयत्न केला नाही. चेंडू आपल्या हातामध्ये येईल तोपर्यंत वाट पाहिली, कारण सामना आता जवळपास त्यांच्या हातातून निसटलाय. आता किती पाहिजे? 2 षटक समाप्त ना, 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असणार आहे ती उंबरकोंड या संघाला. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 बाद 23. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असणार ती उंबरकोंड या संघाला. लो स्कोरिंगचा हा सामना होता. पाहूया एक सुरेख स्पेल आणि त्याला तितक्यात चांगल्या पद्धतीने खेळून काढलं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का, परंतु कोणताही धोका मात्र खेळाडूंनी पत्करला नाही. स्ट्राईकला आता आपण यावेळेस पाहताय ते सूरज यांना. येणारे 5 चेंडू धावा असणार आहेत ची आवश्यकता असणार आहे ती 3. मंगेश